नमस्कार मित्रांनो, मी प्रशांत धावरे पाटील. सध्या मी पारनेर पोलीस स्टेशन समोर आहे. या ठिकाणी राळगीण थरपा मौजे माजमपूर या ठिकाणचे जवळपास 50 ग्रामस्थ उपोषणाला बसलेले आहेत. सुदाम विष्णू आढाव यांना आत्महत्येस प्रवृत्त करून आत्महत्येस भाग पाडणाऱ्या विरोधात गुन्हा दाखल झालेला आहे आणि त्यातील आरोपींना अटक करावा अशी यांची म्हणणं आहे. मला वाटतं 12 दिवसापूर्वी त्यांनी आत्महत्या केली आणि त्यांचा मृतदेहच पोलीस स्टेशन समोर आणलेला होता. त्यावेळेस साहेबांनी मला वाटतं 3-4 तासानंतर हा गुन्हा दाखल झालेला आहे आणि 3-4 तासानंतर गुन्हा दाखल होऊन त्याबाबत प्रोसेस झाली. पुढे एक आरोपी अटक केला आणि आणखी 3 आरोपी राहिले अटक करायचे. त्यांच्या कुटुंबियांची मागणी की त्यांना अटक करावं लवकरात लवकर. आज 10 होऊन 2 दिवस, उद्या 13 आहेत तरी अटक केली जात नाहीये. त्यांची प्रतिक्रिया आपण सविस्तर घेणारच आहे आणि त्यांचं आव्हान पोलिसांना आपण दाखवणारच आहे. धन्यवाद. नमस्कार मित्रांनो, मी पारनेर पोलीस स्टेशन समोर सध्या आहे आणि पारनेर पोलीस स्टेशनच्या आवारामध्ये राळगीण थरपा मौजे माजमपूरचे ग्रामस्थ उपोषणाला बसलेले आहेत. इथे जास्तीत जास्त महिला या ठिकाणी सर्व महिलाच आहेत. पाठीमागे बोर्ड लावलेला आहे. राळगीण थरपा माजमपूर येथील सुदाम विष्णू आढाव यांना आत्महत्येस प्रवृत्त करून आत्महत्येस भाग पाडणाऱ्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला असून त्या गुन्हेगार यांच्यावरती कुठलीही कार्यवाही झाली नाही. सर्व आरोपी यांना अटक होत नाही तोपर्यंत आमरण बेमुदत उपोषणकर्ते त्यांचा मुलगा आहे प्रभाकर आढाव आणि कुटुंबातील सगळे सदस्य जवळपास 50-60 सदस्य महिलाची सगळ्या जवळपास. मला वाटतं 12 दिवसापूर्वी त्यांनी आत्महत्या केली आणि पोलीस स्टेशन समोरच हा मृतदेह आणलेला होता. काय आपली मागणी काय? आम्हाला न्याय मिळावा फक्त, बाकी काय आमची अपेक्षा नाही. काय प्रकरण काय प्रकरण म्हणजे जमिनीच्या वादातून आत्महत्या करण्यास वडिलांना त्यांनी प्रवृत्त केलं आणि आम्ही FIR दाखल केलेली, तरी पण पोलीस काही अजून त्यांच्यावर काही ऍक्शन घ्यायना. कोण आरोपी कोण संभाजी फक्कड आढाव, राजाराम फक्कड आढाव, शिवाजी फक्कड आढाव आणि भाऊसाहेब सोपान आढाव त्यांना पकडले त्यांनी. फक्त बस हे मेन आरोपी नाही पकडले अजून. किती पकडले, किती राहिले? एक पकडला, अजून 3 जण बाकी. किती दिवसापूर्वी घटना? 21 मेला ही घटना झालेली आहे. इथं ऑनलाईन केस आम्ही दाखल करून आता 12 दिवस झाले कंप्लीट. आत्महत्या कशा प्रकारे? आत्महत्या म्हणजे ज्या गटाचा वाद चालू होता ना, तिथे जाऊन औषध घेतलं त्यांनी. याला कंटाळून नाही का, यांच्या धमक्यांना कंटाळून. म्हणणं काय पोलीस काय अशी टाळाटाळीची उत्तर देतात, बाकी काय दावा आम्ही हे करून ते करू, बाकीचं काय दावा. आणि आम्हाला दुःख आहे ते त्यांना ते काही कळतच नाही. ते त्यांच्याच वयाच्यात असतात, बाकीचं काय त्यांना घेणं देणं नाही. करू अटक, आता हे कधी करणार अटक, असं आहे ना. आता काय मागणी काय नाही, यांना अटक करावा आणि आम्हाला न्याय मिळावा एवढीच आमची अपेक्षा आहे. पुरावे दिलेत ना त्यांना आम्ही.